तसो ह्यो सण असता म्हायरपणाचो. म्हणजे गौराबाई येतावा म्हायराक वर्षानंतर तेचो. पण ती येवच्या आधी नातवाक आजवाळाक धाडता, घर चेडवाचा. पण योग अब्दुल गो नातू घर कधी ताब्यात घेता ता काय समजनाच नाही. नातवाक ह्या वया ता वया म्हणून सगळा घर, त्याका आदल्या वर्सा घेतलेले सगळे वस्तू घरात असान सुद्धा परत नईन नईन खरेदी करण्याची हौस भागवून घेता. कोण कोणाक हाडूक सांगणार नाही, पण घरात सगळा कसा नईन नईन येता. त्याच्या जुन्या गोष्टींचो आटको पडता. त्यांच्या अंगाक वायट चिंचेचा पाणी लागला काय त्यांचा रूप जा काय पालटता, सगळा कसा लखलखीत होता. आता नातवांची गोष्ट, त्यांचे गजालीच भारी. ते स्वतः येऊक पडले, त्यांका माहित हा काय आजीकडसून नेऊक माणसा येतली. आणि नातवाक दृष्ट लागताने म्हणून आजी कापड पाठयता. ताटकलेवर सून तोंडावर सून पांघरून हे आजवळाक येऊक निघतले. घराकडे इल्यार सरळ घरात जातीत तर कसले खड्यात उभे रावतले. मग त्यांच्या टकलेवरचा कापड काढूक होया, ओवाळूक होया आणि इल्या गेल्याची बाहेरला भितुरल्याची दृष्ट काढून ये रे बाबा आता घरात असा म्हणाक होया. असे लाड करून घेतल्यानंतर नातू घरात येतले. बरा घरात इल्यावर इकडची काडी तिकडे करूचे ना, एका जाग्यावर बसून राहतले. घरात काय चालला ता बारीक डोळ्यान बघित राहतले. आपल्या मोदकाक आणि कोण कोण वाटेकरी असत ता बघतले. मग तो छोटो वाटेकरी आपल्या आजीक सांगता, होय तो तुझो नातू, मी वळीसून खैसून नाही त्याच्याकडे बघलंय ना तरी माझ्याकडेच बघित असता. त्याच्यावर त्याची आव सांगता, अरे या सगळा घरच लाडक्या नातवाचा. बरा तो पाटावयलो नातू एकाच जाग्यावर बसान रावतलो. टेबलावरना खाली उतरा नये असा तुमका वाटत असला तर टेबल भरलेला दिसावया. वाईटची सुद्धा जागा रिकामी नको. सफरचंदा, मोसंबी, केळी, पेढे, संत्री, मोदक, समये असा सगळा टेबल नुसता भरलेला वया. या नातवाचे आवडीच काय वेगळे. त्यांना एक उंदीर पाळलो. तो पायाकडे नुसतं बसा नसता. त्याका उंदीर मामा म्हणाक होया, खीर देव होई, उंदीर मामा की जय असो गजर घालू होयो. काय रे बाबा याक याक. मग बाबा माहेरपणाक चेडू माई येतली. नातू आजवाळात असलो तरी गवरमाईच्या लाडाकोडाचा काय गे बाय कौतुक सांगाचा. भाजी काय सोजी काय. बरा त्याच्यात माहेराक इल्ल्या चेडवाक घरच्या आवशीच्या हातची भाकरी चपाती होई. ह्यो नातू तर 5 भाजे आणि सोजी असल्या बिगर जेवणात नाही. नातू आणि त्याची आये अगदी प्रेमान घर बघित बसतो. मगे काय गंमत हा बघा. नातू हिमालयाच्या शिखरावरचो, पण आठवणीन आजवळच्या नळ्यांच्या घरात येता. गुदस्ता जायपर्यंत काय हसलो नाही. कोरोनामुळे कोण योग नाही ना. ह्याका घर सगळा भरलेला वया, पाहुणे रावणे वये. ते इले नाय म्हणा नुरुसलो. जायपर्यंत काय हसाक नाही. आजी दुकागाळी होती, बाबू हसलो नाही म्हणाल. आणि नातू विचारी होतो, अगे सगळे रवले खय. पुढच्या वर्षा नाही दिसले ना तर बघा. आजीच्या आणि नातवाच्या या भांडणात घरच्या भित्तीक उमाळू फुटलो. कोण नाही इले ह्याची खात्री पटाक सगळा घर फिरान दाखवचा लागला त्याका. तेव्हा खय राजी झालो की पुढल्या वर्षा येतलय, पण माका सगळे योग होय. अशी ही आजवळाची गोष्ट कधीन काळापासून अशीच चालू आ. तुमचा घर सख्या हा का चौमती हा ह्या काय ठाऊक नाही. तुमका ता आपला वाटता की ता तुमचाच असा म्हणाल. कागदही असते तुमच्याकडे, पण चतुर्थेत ता घर फक्त तुमच्या आवशीक आजी म्हणणाऱ्या ह्या नातवाचा असता.
कितीपर्यंत? जवसर त्याच्या पाटाखालच्या टेबलाबुडी पेल्यात ठेवलेले तांदूळ आज्येसाठी वर्षभर पुरण्या इतके फुलणत नाय तोपर्यंत. आणि ह्या चंद्र सूर्य असापर्यंत असाच चालू राहतो.